रांगोळीचं माहेरघर आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, क्लास क्वालिटी, परंतु जयू कोणतीही चुकी करणार नाहीये. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा रिकव्हर होईल आणि पुन्हा एकदा मैदानाचा जरूर ताबा घेईल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय विकास दसगर. त्या चेंडू खाली झेल होईल आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद निखिल पाटील. अलग रणनीति, अलग सोच इस वक्त करण की. 24 for 3. काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलना चाह रहे थे. बल्ला लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है. बहुत ही महत्वपूर्ण पारी समाप्त. जीतेश बैक टू द पेवेलियन. इन्होंने बनाए 19 रन और ने परिपूर्ण रोखलं गेलंय ते पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाला. उलटॉस बॉल, अक्षयचा मिस टायमिंग स्ट्रोक. विकास दसगर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये आणि चौथा यावेळेला बळी मिळवतोय आपल्या. आणि त्यासाठी साईबा या ट्रॉफी मध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. खूप चांगला चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना अक्षय त्या ठिकाणी बाद. उलटॉस बॉल होता यावेळेला ऑन साइडला आपण पाहताय. शॉर्ट फाईन लेगला कोणती चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉल आहे. करण हा तर फटका आपण बघू शकता थोडासा फसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. अक्षयचा संपला खेळ. विघ्नेश किरण गोलंदाजी मार्कवरतीचा सज्ज असेल. अखोटपद चेंडू बॅटवरती नीटचा येत नाही. फायलिंग मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या खेळाडू. या मला अखोटपद चेंडू ऑन साइडला पुलचा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कृतेश बॅक टू द पेवेलियन. प्रमोद लिली ऐतिहासिक कामगिरी करणारा खेळाडू आहे. खूप चांगली कामगिरी केली. फारशा धाबा दिलेली नाहीयेत. इकॉनॉमी खूप चांगलं होतं आणि प्रतिस्पर्धाचे फलंदाज आहेत त्यांना कधी रन दिले नाहीत आणि असा खेळाडू आहे, असा गोलंदाज आहे साईनाथ अर्नाळ संघाचा करण. उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर करण. जोरदार तालिया करण केली. यानंतर